नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 20 जून 2022 या दिवशी विधानसभा परिषदेसाठी जे मतदान होतं ते मतदान उरकल्यानंतर एकनाथ शिंदे हे 15-20 आमदार घेऊन महाराष्ट्राची उत्तरेकडची सीमा ओलांडून गुजरातला गेले, सुरतला गेले. आणखीन काही आमदार नंतरच्या काळात त्यांना येऊन मिळाले, शिवसेनेचे आमदार. आणि मग 2 दिवसात ही सगळी मंडळी गुजरात सोडून थेट आसाममध्ये गेली, गुवाहाटीला गेली. तिथे बघता बघता 4-5 दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या 56 पैकी 40 आमदार एकत्र आले होते आणि या सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारून दिलेलं होतं. त्यानंतरचं राजकारण तुमच्या समोर आहे. पण या सगळ्या कालखंडामध्ये शिंदे आणि त्यांच्या बरोबर गेलेले जे कोणी शिवसेनेचे आमदार किंवा नेते असतील त्या सगळ्यांवर सातत्याने गेल्या 3.5-3.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे, त्यांचे निकटवर्ती संजय राऊत आणि इतर सगळे उबाठा शिवसेनेत उरले सुरले लोक आहेत, ते रोजच्या रोज एकनाथ शिंदे यांच्या नावाने शिमगा करत असतात. आत्ता आत्ता तरी संजय राऊत वगैरे शिंदे हे नाव घ्यायला लागले, अन्यथा शिंदे हे नाव सुद्धा घेतलं जात नव्हतं. गद्दार, मिंदे अशी रोजच्या रोज शिंदे यांची हेटाळणी चालू राहिलेली आहे. पण तरीही बाळासाहेबांचे सुपुत्र आणि बाळासाहेबांच्या परिवारातली मंडळी यांच्याविषयी आपल्या तोंडातून वाईट शब्द उच्चारला जाऊ नये याची काळजी पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे. मला आठवतं, उद्धव ठाकरे यांनी कितीही अपशब्द वापरले तरीही त्यांच्याविषयी आम्ही एकही अपशब्द मातोश्री किंवा ठाकरे परिवाराविषयी बोलणार नाही, अशी घोषणा दीपक केसरकर, जे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे किंवा यांच्या गटाचे पहिले अधिकृत नेमलेले प्रवक्ते होते, यांनी गुवाहाटीमध्ये केली होती. गुवाहाटीमधून जेव्हा पहिल्यांदा माध्यमांशी वार्तालाप केला दीपक केसरकर यांनी, ज्यांचं नाव एकनाथ शिंदे यांनी आमच्या गटाचे किंवा पक्षाचे प्रवक्ते म्हणून केली, त्या दीपक केसरकर यांनी एक भूमिका जाहीर केली होती की कुठेही कितीही काहीही बोललं गेलं तरी ठाकरे परिवार आणि मातोश्री याच्याविषयी आम्ही एकही अपशब्द किंवा अपमानास्पद शब्द बोलणार नाही. पण प्रत्यक्षात झालं काय? 3.25 वर्षामध्ये इतकं पाणी वाहून गेलंय, इतकं पाणी वाहून गेलंय की आता दोन्ही बाजून एकमेकावर यथेच्छ चिखलफेक होत असते. आणि एक गोष्ट असते मित्रांनो, की समोरचा माणूस किती अपमान सहन करेल याला मर्यादा असतात. अगदी आपल्याला आपण पाळलेलं जनावर असतं, कुत्रा मांजर असतं, त्यांच्या शेपटीत जीव असतो असं म्हणतात. त्यामुळे पाळलेल्या इमानदार कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला तरी तो पटकन वळून तुमच्या पायाला चावतो. आणि इथे तर माणसं आहेत तुमच्या बरोबरीने काम केलेली, तुम्हाला मोठं करण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य समर्पित करणारी माणसं आहेत. त्यांना तुम्ही किती अपमानास्पद वागणूक देणार याला मर्यादा असतात. पण उद्धव ठाकरे असोत, आदित्य ठाकरे असोत किंवा त्यांचा परिवार आणि गोतावळा असो, यांना आपण सोडून इतर कोणालाही मान सन्मान स्वाभिमान असतो असं वाटत नाही. त्यामुळे यांच्या घरातली मुंगी किडा मुंगी सुद्धा शिवसैनिकांचा अपमान करू शकते. असो, हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेला शिवसेनेची फाटाफूट झाली त्यानंतर हळूहळू करत शिवसेनेचे निष्ठावान ओरिजिनल कार्यकर्ते सोडून अनेक शिवसेनेचे टीकाकार, अनेक पत्रकार ज्यांची सगळी हयात शिवसेना नष्ट व्हावी
यासाठी ज्यांनी आपली ताकद आणि बुद्धी पणाला लावली, आपली क्षमता पणाला लावली, असे लोक अचानक उद्धव ठाकरे यांचे जबरदस्त समर्थक झाले आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याची जबाबदारी, बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना संपवण्याचं व्रत घेतलेल्या लोकांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आणि त्यामुळे जिथे संजय राऊत कमी पडतील, जिथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कमी पडतील, ती जबाबदारी परस्पर अनेक पत्रकारांनी उचलली, ज्यांची सगळी उमेदीची कारकीर्द ही शिवसेनेला नामशेष कसं करता येईल, बदनाम कसं करता येईल, कधी रमेश किणी प्रकरण असेल किंवा आणखीन कुठलं काय असेल, ते खुसपट काढायचं आणि शिवसेनेविरुद्ध दुगाण्या झाडायच्या, यासाठी ज्यांची अख्खी हयात खर्च झाली होती, ते लोक शिवसेनेचे, उद्धव ठाकरे यांचे कमालीचे समर्थक होऊन गेले. आणि गंमत बघा मित्रांनो, की या सगळ्या कालखंडामध्ये गेल्या 3-3.5 वर्षाच्या इतका अपमान, एक चांगला शब्द चुकूनही शिंदे यांच्याबद्दल बोलला गेला नाही. आणि फक्त शिंदेच नव्हे, तर देवेंद्र फडणवीस यांना टरबुजापासून फडतूस म्हणण्यापर्यंत शब्दाचं ताळतंत्र उद्धव ठाकरे यांनी सोडलं. तरीही शिंदे असोत किंवा फडणवीस असोत, यांनी अपमानास्पद किंवा अपशब्द म्हणता येईल अशा कुठल्याही शब्दाचा उच्चार ठाकरे परिवारासाठी केला नाही. आणि जे काय अपशब्द वापरले होते ते अगत्याने दाखवण्याची एक प्रकारे या ठराविक पुरोगामी माध्यमामध्ये स्पर्धा चालू होती. उद्या उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा, ठाकरेंची तोफ धडाडणार, म्हणजे उद्धव ठाकरेंची असली की तोफ धडाडणार, आणि एकनाथ शिंदे किंवा फडणवीस असतील तर काय खुलासा करणार. फरक तुम्ही भाषेचा समजून घ्या. उद्धव ठाकरे यांचं भाषण असेल तर ते शिंदे किंवा फडणवीसांवर तोफ डागणार आहे, तोफ धडाडणार आहे. पण तसंच उद्धव ठाकरे कोटातून, महाविकास आघाडीच्या कोटातून शिंदे फडणवीसांवर काही खरे खोटे नाटे आरोप झाले असतील तर त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल. त्याला प्रत्युत्तर पण म्हणायचं नाही, पत्रकारितेची भाषा समजून घ्या. ठाकरेंची असेल तर तोफ धडाडणार, आणि फडणवीस किंवा शिंदे असतील तर काय खुलासा करणार, काय उत्तर देणार. इथे तुम्हाला पक्षपात दिसून येऊ शकतो की जो आपला आहे त्यांनी कसा ठोसा मारला आहे ना, आणि दुसऱ्याने सणसणीत गुद्दा मारला, नाकाचा डोणा फोडून रक्त व्हायला लागलं तरी त्यांनी नाकाला हात लावला असं सांगायचं. तर असो, हा जो भाग आहे, तर ही जी पत्रकारिता आहे, युट्यूब पासून चॅनेलवाल्यांपर्यंत, वर्तमानपत्रांपर्यंत, त्यांची जी घणाघाती भाषा आहे, उद्धव ठाकरे यांचा घणाघात, आदित्य ठाकरे तुटून पडले वगैरे, तो घणाघात करणारे जे पत्रकार आहेत त्यांच्यासाठी एकनाथ शिंदेनी कधी अपशब्द वापरला नाही, टोमणे मारले नाहीत, टोला लगावला नाही. असे एकनाथ शिंदे अतिशय संयमी भाषा वापरतात. आणि त्यांनी परवा ठाण्याच्या का कुठच्या सभेमध्ये भाऊबंदकीचं नाटक रंगलेलं आहे मराठीमध्ये. मला वाटते खाडीलकरांचं नाटक आहे भाऊबंदकी म्हणून, मराठा कालीन इतिहासावर आधारलेलं भाऊबंदकी असं मला वाटते खाडीलकरांचं नाटक आहे. त्या नाटकाचा एक ओझरता उल्लेख जाता जाता शिंदे यांनी केला, आणि भाऊबंदकीचं नाटक संपून आता मनोमिलनाचं नवं नाटक आलेलं आहे. हा हलका फुलका टोमणा मारला, हलका फुलका, तरी त्याची गंभीर दखल या सगळ्या घणाघाती पत्रकारितेने घेतलेली आहे. आणि
जाता जाता जी काही टिचकी मारावी तसं एकनाथ शिंदे बोलले. त्याचा अर्थ काय लावण्यात आलाय मित्रांनो? एकनाथ शिंदे हे आता ठाकरेंना का अंगावर आणि शिंगावर घ्यायला निघाले? पुढे 3 वर्ष एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जो संयम दाखवला त्याचं कौतुक कधी झालं नाही. की रोजच्या रोज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत वगैरे मंडळी शिवराळपणा करतायत. आमच्यासारख्या काही विश्लेषकांनी म्हटलं असेल की रोज गटार उपसलं जातं, पण मीडियाने कधीही जीभ घसरली वगैरे असे शब्द वापरले, पण शिवराळपणा चाललाय असं कधीही म्हटलेलं नव्हतं. आणि अशा लोकांना शिंदे यांनी भाऊबंदकी किंवा मनोमिलन हे नाटक म्हटल्यानंतर मिरच्या झोमण्याचं कारण काय? अतिशय सौम्य भाषेत गुदगुल्या व्हाव्यात अशा प्रकारचे शब्द उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधूंसाठी एकनाथ शिंदे यांनी वापरले. त्याच्या मिरच्या या पत्रकारांना झोंबले. किती अजब गोष्ट आहे मित्रांनो, किती अजब गोष्ट आहे. आणि म्हणून जणू काय त्यांनी आता हातात तलवार उपसून भाला भिला घेऊन एकनाथ शिंदे मातोश्रीच्या दिशेने, शिवसेना भवनच्या दिशेने धावत सुटलेले आहेत. अशा थाटामध्ये एकनाथ शिंदेच्या त्या भाषणावरून गजब करायला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांना शिंगावर का घेत आहेत आणि म्हणजेच शिंदे घाबरलेले आहेत. क्या बात है मित्र, क्या बात. हा, आहे की नाही गंमत? घाबरलेला माणूस हा सौम्य भाषेत बोलतो की तावातावाने बोलतो? भेदरलेला माणूस हा जोरजोरात आवेशात बोलतो, कारण तो घाबरलेला असतो. ज्या संयमी भाषेत एकनाथ शिंदे बोलतात त्याला घाबरलेला म्हणत नाहीत. उलट जितक्या संयमी भाषेत समोरचा माणूस बोलतो तेवढी तो समोरच्याच्या मनात धडकी भरवत असतो. एकनाथ शिंदे यांची भाषा, त्यांचे शब्द तुम्ही बारकाईने बघितलेत आणि समजून घेतलेत तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचा अर्थ असा होतो की एकनाथ शिंदे यांच्या थेट पण अस्पष्ट बोलण्याने उद्धव ठाकरे गडबडलेले आहेत आणि त्यांच्या समर्थकांच्या छातीत धडकी भरलेली आहे आणि ती धडकी या माध्यमातून व्यक्त होते. भाऊबंदकी हा शब्द इतका झोंबायचं कारण काय पत्रकारांना? त्याचं कारण मित्रांनो असं आहे की ज्या प्रकारे ठाण्यावर आपली हुकूमत एकनाथ शिंदेनी दाखवलेली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत कितीही ठाकरे बंधू एकत्र आले तरी हरवणं शक्य नाही. आणि ज्यांना आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाला त्यानंतरचा घटना प्रसंग आठवत असेल, घटनाक्रम आठवत असेल, तर दोन्ही ठाकरे बंधू आनंद दिघे यांच्या अंतिम दर्शनासाठी गेले होते, इस्पितळात गेले होते. त्यानंतर जे काय तिथे धुमाकूळ झाला होता त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना कुठच्या परिस्थितीत माघारी यावं लागलं हा घटनाक्रम अनेक ठाणेकर सांगू शकतील. त्यामुळे एक गोष्ट साफ होते, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांचं ठाण्यावर जे वर्चस्व होतं ते दोघेही बाळासाहेब ठाकरेंना मानत होते. म्हणूनच ठाणं हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना ठाणेकर फारसे ओळखत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येईल पण परिणाम नाकारता येणार नाही. मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे यांना तुम्ही त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवू शकत नाही. पण ज्या प्रकारची पकड मुंबईच्या शिवसेनेवर हळूहळू करत एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलेली आहे गेल्या 3.25 साडेतीन वर्षामध्ये,
त्यानंतर उद्धव ठाकरे हे आणखीन दुबळे आणि कमजोर झालेले आहेत आणि त्याची चिंता अशा माध्यमातून समोर येते आहे. जर खरोखरच मुंबईत सुद्धा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा शिवसेनेला अंगावर आणि शिंगावर घ्यायचं ठरवलं तर उबाठासाठी सगळं राजकारण अवघड होऊन जाईल. मुंबईमध्ये सुद्धा गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी बघा, तुम्हाला कळेल. उद्धव ठाकरे कसे बसे 10 आमदार महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांच्या मदतीने निवडून आणू शकले. मुस्लिम वोट बँकेचा आधार घेऊन, कुबड्या घेऊन निवडून आणू शकले. पण मूळच्या भाजप बरोबरच्या युतीत राहून एकनाथ शिंदे यांनी 6 आमदार मुंबईतही निवडून आणलेत. पण एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंना एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि अत्यंत संयमी भाषेत बोलून, अतिशय लवचिक राहून, कुठचा उतावळेपणा आणि उथळपणा न दाखवता एकनाथ शिंदे जर आपला बालेकिल्ला राखून उद्धव ठाकरे यांच्या मुंबई नावाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडू शकत असतील तर मग एकनाथ शिंदे यांनी शिंगावर घ्यायचं म्हणजे काय याचा व्यापक अर्थ अशा पत्रकारांनी, विश्लेषकांनी समजून घेतला पाहिजे. मराठी माणूस, 2 ठाकरे बंधू एकत्र आले की त्यांच्या मागे धावतच सुटणार. या पद्धतीची जी वर्णनं केली जातात ते एक विसरतात की उद्धव ठाकरे यांचे जितके आमदार निवडून आले जवळपास तितके मराठी आमदार भाजपचे निवडून आले. मराठी आमदार भाजपचे मुंबईतले आमदार 15 असतील पण 9-10 तरी त्यातले चक्क मराठी आहेत. अमित साटम असेल, भातखळकर असेल, आशिष शेलार असतील, हे कोण आहेत? हे मराठीच आहेत ना. राम कदम कोण आहे? तेव्हा तुमच्या मागे धावत सुटतील असं बिलकुल नाहीये मराठी माणूस. भाजपला मत देणारा मराठी मतदार आहे, एकनाथ शिंदेना मत देणारा मराठी वर्ग आहे. तेव्हा मराठी मत ही सगळीच्या सगळी तुम्हाला पत्रकारांना हवीत म्हणून ठाकरे बंधूंच्या मागे जाण्याची बिलकुल शक्यता नाही. पण भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं तर मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांच्या हातून नक्की जाणार आहे. याच्या भीतीने शिंदे शिंगावर घेणार हा आक्रोश सुरू झालेला आहे. लक्षात घ्या. कारण जी मतं आजपर्यंत शिवसेना म्हणून मिळत होती, भाजप बरोबर किंवा भाजपच्या विरुद्ध असताना मिळत होती, ती आता एक गठ्ठा राहिलेली नाहीत. एकनाथ शिंदे यांना सुद्धा मुंबईतली शिवसेनेची 30-35% अधिक मतं मिळालेली आहेत. आणि त्यामुळे 2 ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून इकडची तिकडची भाजपची, काँग्रेसची किंवा एकनाथ शिंदेची मतं सुद्धा ठाकरे बंधूंकडे जाणार. या भ्रमातून पत्रकारांनी लवकर बाहेर पडावं. पत्रकारांनी लवकर बाहेर पडावं. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला सगळ्यात मोठं आव्हान भाजप हे नाहीये तर उद्धव ठाकरे हे आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा, भूमिकेचा आणि राजकारणाचा वारसा आपल्याकडे आहे असा दावा करत एकनाथ शिंदे यांनी अधिकृत शिवसेना आपल्या हाती घेतलेली आहे, कब्जा केलेली आहे. आणि जोपर्यंत मुंबईमध्ये उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधू यांचा पाडाव होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब होत नाही. निवडणूक आयोगाने भले धनुष्यबाण हे चिन्ह आणि
पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांना दिलेलं असेल, ठाणे जिल्हा कोकण सगळीकडे एकनाथ शिंदे यांनी धनुष्य बाण आणि भगवा झेंडा किंवा शिवसेना हे नाव हे आपलं आहे हे सिद्ध केलेलं असेल, पण ज्या मुंबईतून शिवसेनेची सुरुवात झाली, जिथे शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणणं हे एकनाथ शिंदे यांचं आजचं सगळ्यात मोठं टार्गेट आहे. भाजपला हरवणं किंवा भाजपची अडवणूक करणं आणि मोठा भाऊ सिद्ध करून घेणं असला कुठचाही खोडेपणा आज एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात नाही. भाजप सोबत किंवा भाजपला सोडून एकनाथ शिंदे ठाणे महापालिका जिंकू शकतात, पण त्यापेक्षाही मोठं आव्हान मुंबईतून उद्धव ठाकरे यांचं जे प्रभुत्व आहे शिवसैनिकावर, मराठी माणसाच्या मनावर, ते संपवणं हे एकनाथ शिंदे यांचं सगळ्यात प्रमुख टार्गेट आहे. आणि त्यासाठी ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप बरोबर तडजोडीने वागून त्यांची मिळेल तेवढी संपूर्ण मदत घेऊन उद्धव ठाकरेंचं मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरात असलेलं थोडं किंवा प्रचंड काय ते प्रभुत्व आहे हे साफसूप करून घेणं, याकडे एकनाथ शिंदे यांचं लक्ष आहे. चिंगावर घेणं याचा अर्थ समजून घ्या. मुंबईमध्ये उद्या उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एक नगरसेवक जरी, उबाठा शिवसेनेपेक्षा एक नगरसेवक जरी शिंदे यांच्या शिवसेनेचा मुंबई महापालिकेमध्ये अधिकचा निवडून आला, तर त्याचा अर्थ मुंबईतल्या मराठी माणसाने सुद्धा, बाळासाहेबांच्या शी निष्ठावान असलेल्या मुंबईच्या मराठी मतदाराने सुद्धा एकनाथ शिंदे हाच बाळासाहेबांचा राजकारणातला आणि विचारांचा वारस आहे याच्यावर केलेलं शिक्कामोर्तब असेल. तेव्हा भाऊबंदकी, मनोमिलन हे नाटक असल्या गुळमुळीत शब्दाने पत्रकारांनी किंवा उद्धव समर्थक पत्रकारांनी हादरून जाण्याचं कारण नाही. त्यापेक्षा एकनाथ शिंदे हे जे उघडपणे बोलत नाहीत, पण जे त्यांचं खरं लक्ष आहे की मुंबई महापालिकेत सुद्धा उद्धव ठाकरे यांचा भाजपने पराभव केला असं नाही, तर भाजप शिवसेना युतीने पराभव केला, म्हणजे एकनाथ देवेंद्र युतीने पराभव केला हे सिद्ध करणं हे एकनाथ शिंदे यांचं आजचं सगळ्यात मोठं लक्ष किंवा टार्गेट आहे. आणि ते तोंडाची वाफ दवडून साध्य होणार नाही हे समजण्या एवढी बुद्धी एकनाथ शिंदे यांची शाबूत आहे. आणि म्हणून भाऊबंदकी किंवा मनोमिलन असल्या शब्दांपेक्षा काल परवा एकनाथ शिंदे यांनी जे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलं की जागा वाटप, किती जागा मिळणार, कुठे किती जागा मिळणार या भानगडीत पडू नका, कामाला लागा. जागा वाटपापेक्षा आवश्यक तिथे तडजोड करून युती म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत लढवावं लागेल हे जे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, तो सगळ्यात गंभीर संकेत आणि संदेश आहे. तो ज्या पत्रकारांना समजला नाही त्यांना ठाकरे बंधू पण कळत नाही, ठाकरे ब्रँड कळत नाही, शिवसेना कळत नाही किंवा एकनाथ शिंदे तर बिलकुल कळत नाही. आणि म्हणून भाऊबंदकी नाटक, मनोमिलन नाटक असल्या शब्दांचा खेळ करत बसणारे जे आहेत ते उद्धव ठाकरेंचा आज उदो उदो करतील, पण त्यांच्या असल्या उदो उदो मध्ये गुंतून पडलेले उद्धव ठाकरे मुंबईमध्ये आजही एकनाथ शिंदेपेक्षा आपली ताकद अधिक आहे हे विधानसभेत सिद्ध झालं होतं. ते असल्या पत्रकारांच्या चमचेगिरीला भाळून गाफील राहिले तर उद्धव ठाकरे मुंबईतलं वर्चस्व सुद्धा गमावून बसतील हे विसरू नका. एकनाथ शिंदे आपली आक्रमकता दाखवत नाही, पण जे करतात ते कसं करतात हे
तो राज ठाकरेंनी अमिताभचा वापरलेला डायलॉग लक्षात घ्या. तुमने हमको बहुत मारा, हमने सिर्फ दो मारा, लेकिन सॉलिड मारा, है की नाही. हा जो डायलॉग 2009च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांना बोलून ऐकवला होता उद्धव ठाकरेंसाठी, तो तसाच्या तसा डायलॉग एकनाथ शिंदे न बोलता कृतीतून करून दाखवतात. याचा धसका उद्धव ठाकरेंनी आणि त्यांची भाटगिरी करणाऱ्या पत्रकारांनी घेतला तर ठाकरे ब्रँड थोडाफार बचावू शकतो. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.